कोकाटे साहेब म्हणतात ते बरोबर आहे की काय शेतकऱ्यांना काय झाला 1 रुपयात देतो भिकाऱ्याला पण मिळतं. जाऊ द्या, आता तुम्ही बोललात जाऊ द्या, तुम्ही बोलतच असता, तुमचा तो स्वभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल बोलताना मला इथे एक सांगावं असं वाटतं, हमें तो अपनों ने लूटा गैरों में क्या दम था, हमें तो अपनों ने लूटा गैरों में क्या दम था, मेरी कश्ती वहां डूबी जहां पाणी बहुत कम था. अध्यक्ष महोदय, आमचे म्हणून आम्ही यांना इथे आणलं, ते आमचे निघालेच नाही. आजच्या अर्थसंकल्पात एक वाक्य शेतकऱ्याबद्दल नाही, एक वाक्य माझ्या महिला भगिनींच्या 2100 बद्दल नाही. अरे कमीत कमी मी तुला देऊ शकत नाही ताई, पण तुला शब्द देतो तो पुढच्या वेळेस नक्की देईन, एवढी तर म्हणण्याची दानत ठेवावी. तर रागाने त्या पत्रकारांवर ओरडायचं, ए मला काय विचारतो. अरे अरे तुमची लोक बोलली होती ना, आम्ही थोडी बोललो होतो. तटकरे साहेब बोलले होते, आता शिंदे साहेब बोलले होते, त्याला काय अर्थ राहिला नाही. बिचारे शिंदे साहेबांचं काहीच ऐकायचं नाही ठरवलंय त्यांनी. पण ही पद्धत नाही ना, दिलेला शब्द पाळता येत नाही दादा भुसे, तर सांगायची दानत असावी की बाबा करू. आमच्या हातात सरकार आहे, 5 वर्ष आहे, आम्ही 240 आहोत, 240. आता ते म्हणाले की कोण भांडू शकतो, भांडण करण्याची ताकद पण कोणाच्यात ठेवलेली नाही. हे तर मान्य आहे की दादा भुसे कसे मनापासून हसले. भांडण करण्याची हिंमत कोणाची आहे काय, कोणाची आहे दादा? अरे भांडण करायची हिंमत आमच्या शिंदेमध्ये होती, पण ते पण बिचारे आता खेळ खतम हो गया. अध्यक्ष महोदय, ही ऐतिहासिक स्मारक, हे पाली, हे मी सगळं बोललेलो आहे. महिला विषयीच्या धोरणाविषयी मी बोललेलो आहे. 2024च्या अर्थसंकल्पात 46,000 कोटींची तरतूद होती, तेव्हा तुम्ही हे सगळं करू शकले. 2025च्या अर्थसंकल्पात 36,000 कोटीची तरतूद आहे. याचा अर्थ काय धरायचा? तर एक तर तुम्ही महिलांच्या, आमच्या भगिनींच्या संख्येमध्ये कात्री लावणार आहात, त्यांची संख्या कमी करणार आहात, कठीण तरतुदी लावून त्यांना देण्यात येणारे ज्या पैसे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहात. काय असं करून तुम्ही आमच्या महिला भगिनींना फसवणार आहात. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे आपल्या आगामी अर्थसंकल्पामध्ये जे 2100 रुपये तुम्ही देणार होतात, ते काय तुम्ही पुढचे 5 वर्ष देणार नाही, हे याच्यावरनं सिद्ध झालंय. कारण का तुमच्याकडे तेवढा पैसाच नाही. आणि खरं बोलायला शिका ना. अध्यक्ष महोदय, शिक्षणाविषयी आम्हाला काही वाटतच नाही. हजारोनी शाळा बंद पडत आहेत. एकट्या विदर्भामध्ये 1000 शाळा बंद पडणार आहेत, 1000 शाळा. कित्येक शिक्षक अधिकचेहून बाद होणार आहेत. पण आपल्या पोरींच्या पुढच्या आयुष्याचा आपण विचार करतो की नाही? म्हणजे महात्मा फुले, जो सावित्रीबाई फुले यांची नावं घ्यायची, त्यांना भारतरत्न द्या असं स्वप्न दाखवायचं महाराष्ट्राला, आणि शिक्षणाचा खेळ खंडोबा करून टाकायचं. आपण शिक्षण मंत्री आहात. सीमाताई हिरे, आमदार सीमाताई हिरे. अध्यक्ष महोदय, शेवटची 2 मिनिटं आहेत. तेव्हा अध्यक्ष महोदय, चांगला माणूस आहे, ग्रामीण विभागात काम केलेला शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता आहे, आणि आपणही जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन आलेले आहात. ह्या शाळा बंद होणार नाही, त्याची काळजी घ्या. महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. हा श्रीमंतांचा महाराष्ट्र नाही, हा गरिबांचाच महाराष्ट्र आहे. आणि गरिबांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना शिक्षणासाठी मजबूतीने उभं करावं लागेल, आणि त्यासाठी शिक्षण व्यवस्था मजबूत करावी लागेल. सीमाताई हिरेंचं माईक चालू करा. सन्माननीय